हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा 10th स्टँडर्डचा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पाहत आहोत. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.2 सॉल्व केला होता. आय हॅव गिवन यू द सोल्युशन ऑफ ऑल 7 एक्झाम्पल्स. आज आपण 3 भाग शिकणार आहोत. मी बोर्डचे 3 वेगवेगळे पार्ट्स केले आहेत. फर्स्ट पार्टमध्ये आपण शिकणार आहोत कॉम्पोजिशन स्कीम काय आहे. ओके. सेकंडमध्ये शिकणार आहोत आपण GSTचे फीचर्स काय आहेत. ठीक आहे. आणि थर्ड पार्टमध्ये आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ टॅक्स अंडर GST. लेट्स मूव टू द फर्स्ट वन. फर्स्ट पार्ट आहे कंपोजिशन स्कीम. ठीक आहे. आता कंपोजिशन स्कीम म्हणजे काय तुमच्या बुकमध्ये व्यवस्थित दिलं आहे. त्यामध्ये काही रूल्स आहेत. कोणासाठी? फॉर डीलर्स वाईल अंडर द कंपोजिशन स्कीम. आय एम रीडिंग द रूल्स. तुम्ही हे रूल्स प्रॉपर वहीमध्ये नोट डाऊन करून घेणार आहात. आय विल एक्सप्लेन यू. सी, कंपोजिशन डीलर्स कॅनॉट कलेक्ट टॅक्स फ्रॉम कस्टमर्स, हेन्स दे कॅनॉट इश्यू टॅक्स इनवॉइस अँड दे हॅव टू गिव बिल ऑफ सप्लाय. ठीक आहे. आता बघा, जे डीलर्स असतात, ठीक आहे, ते काय करतात की कस्टमरकडून टॅक्स कलेक्ट करत नाहीत. त्यामुळे ते टॅक्स इनवॉइस कस्टमर्सला देऊ शकतात का? नाही. आपण खूप वस्तू खरेदी करतो. ठीक आहे. तुम्हाला कधी टॅक्स इनवॉइस मिळालं आहे का? जसं बिल मी तुम्हाला बोर्डवरती सुद्धा लिहून दाखवलं आहे, तसं बिल तुम्हाला कधी मिळालं आहे का टॅक्स इनवॉइस? नो. मग तेव्हा तिथे डीलर्सला आपल्याला काय द्यावं लागतं? तर डीलर्सला आपल्याला बिल्स हँडओव्हर करावे लागतात. ओके. म्हणजे इथे कंपोजिशन स्कीममध्ये डीलर्स आपल्याला टॅक्स आपल्याकडून घेत नाहीत. त्यामुळे ते आपल्याला टॅक्स इनवॉइस देत नाही. ते आपल्याला काय देतात? तर बिल्स प्रोव्हाइड करतात. ओके. सो दे कॅनॉट इश्यू टॅक्स इनवॉइस and what they gives bills supply. ओके. बरोबर आहे. हॅव यू एव्हर नोटिस्ड, आपण कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये गेलो आहे, तिथे आपण मील घेतलं आणि आफ्टर डिनर और आफ्टर लंच आपल्याला बिल मिळतं. ओके. आपल्याला टॅक्स इनवॉइस मिळतो का? नाही मिळत. वी आर नॉट गेटिंग टॅक्स इनवॉइस. सो कंपोजिशन स्कीममध्ये डीलर्ससाठी असणारे रूल्स आपण पाहतो आहे. सी, कंपोजिशन डीलर्स कॅनॉट कलेक्ट टॅक्स, ओके, फ्रॉम द कस्टमर्स. देअरफॉर दे कॅनॉट इश्यू द टॅक्स इनवॉइस बट गिव्स द बिल सप्लाय. ओके. हा फर्स्ट रूल आहे की जे डीलर्स असणार आहेत ते कस्टमरकडून किंवा आपल्याकडून हे टॅक्स घेऊ शकत नाहीत. मग ते आपल्याला टॅक्स घेत नाहीत आपल्याकडून, तर टॅक्स इनवॉइस देतील का? नॉट पॉसिबल. मग ते आपल्याला अल्टरनेट काय देतात? तर बिल्स तिथे प्रोव्हाइड केलं जातं. पुढे बघा, कंपोजिशन डीलर्स शुड फाईल रिटर्न क्वार्टरली. ओके. फाईल द रिटर्न क्वार्टरली. क्वार्टरली म्हणजे काय? तर एव्हरी 3 months नंतर, आफ्टर एव्हरी 3 months. ओके. सो सेकंड रूल काय आहे त्यांच्यासाठी? फाईल द रिटर्न क्वार्टरली. दे हॅव टू फाईल रिटर्न. I will write after 3 or quarterly. But quarterly हा तुमच्यासाठी नवीन शब्द आहे. क्वार्टरली म्हणजे काय? तर इन एव्हरी 3 months. ओके. इन एव्हरी 3 months means what? Means quarterly. This is the second rule. Okay. Then the dealer should what? Dealer should file the return quarterly. Quarterly means in every 3 months. This is the second rule. आपण रूल्स पाहतो आहे. लक्ष द्या. थर्ड रूल इज कंपोजिशन डीलर्स कॅनॉट सेल गुड आउटसाइड द स्टेट. आता बघा, कंपोजिशनचे डीलर्स आहेत त्यांनी जो काही प्रोडक्शन केला आहे, जे काही गुड्स आहेत ते आउटसाइड द स्टेट विकू शकतात का? नो, दे कॅनॉट सेल द गुड आउटसाइड द स्टेट. ओके. Suppose the dealer is from Maharashtra, so the dealer should have to do its business or supply the good in the state Maharashtra only. तो महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्याही राज्याला त्याच्या तो गुड्स आहे, जो काही माल असणार आहे त्याचा, तो विकू शकत नाही. दिस इज द रूल बाय द कंपोजिशन स्कीम. ओके. जो कंपोजिशन डीलर असणार आहे तो
आउटसाइड महाराष्ट्र त्याचा गुड्स विकू शकतो का? नाही विकू शकत. सो कॅनॉट सेल गुड्स outside state. Okay, after that, but they can purchase goods from other states. ठीक आहे, जरी तो डीलर असेल तो दुसऱ्या स्टेट्सला स्वतः बनवलेले गुड्स विकू शकत नसेल तरी पण तो दुसऱ्या स्टेट्सकडून गुड्स विकत घेऊ शकतो का? येस, ही कॅन बाय गुड्स फ्रॉम अदर स्टेट्स. ओके, कॅनॉट सेल बट can buy from them. ओके, हा थर्ड रूल आहे. काय तर कॅनॉट सेल गुड्स आउटसाइड स्टेट बट कॅन बाय फ्रॉम देम. तो आउटसाइड स्टेट गुड्स विकू शकतो का? विकू शकत नाही, पण त्यांच्याकडून घेऊ शकतो का? तर येस, ऑफकोर्स ही कॅन बाय फ्रॉम अदर स्टेट्स बट ही कॅनॉट सेल द गुड्स टू द अदर स्टेट्स. सो इथे इनर स्टेट इज नॉट अलाउड, इनर स्टेट सेल इज नॉट अलाउड बट ही कॅन परचेस फ्रॉम द अदर स्टेट. ओके, फोर्थ इज व्हॉट? कंपोजिशन डीलर कॅनॉट अवेल द बेनिफिट्स ऑफ ITC. आता ITCचे बेनिफिट्स त्यांना मिळणार आहेत का? तर नो, ही कॅनॉट अवेल द बेनिफिट्स ऑफ ITC. ITC benefit. Okay, then next one is the on the seeing board of the shop he should mention composition taxable person. And last one is the on the bill supply it is mandatory to print the composition taxable person not eligible to collect tax on supplies in bold letters. Okay, what you have to do? It is mandatory to print on the board, on the signboard of the shop. ओके, कोणत्याही दुकानाच्या बाहेर तुम्ही गेलात तर त्या शॉपचं नेम जिथे लिहिलं असेल, नेमप्लेट असेल, जी साईनबोर्ड असेल त्यावर त्याला कंपल्सरी हे लिहावं लागेल की कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन. ओके, म्हणजे काय तर तो पर्सन आपल्या कोणाकडूनही टॅक्स घेऊ शकत नाही आणि त्याच्या बिलवरती सुद्धा त्याला हा शिक्का मारावा लागेल, प्रिंट करावं लागेल. मॅडेटरी आहे, गरजेचं आहे. काय तर कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन नॉट इलिजिबल टू कलेक्ट टॅक्स ऑन सप्लाईज. त्याने जो काही माल आपल्याला प्रोव्हाइड केला आहे, आपल्याला दिला आहे, त्या मालावर, त्या गुड्सवर तो कंपोजिशन सप्लायर किंवा कंपोजिशन डीलर टॅक्स ॲप्लिकेबल किंवा टॅक्स अप्लाय करू शकत नाही असं त्याला बोल्ड लेटर्समध्ये लिहावं लागेल बिलवर. दीज आर सम रूल्स फॉर कंपोजिशन ऑफ डीलर्स. पहा, फर्स्ट रूल काय होता? दे कॅनॉट इश्यू टॅक्स इनवॉइस. ओके, त्या कस्टमरकडून टॅक्स घेऊ शकत नाही, सो टॅक्स इनवॉइस, टॅक्स बिल बनवू शकत नाहीत, बट दे गिव्स बिल सप्लाय. ओके, सेकंड इज फाईल. दे हॅव टू फाईल रिटर्न क्वार्टरली. क्वार्टरली मीन्स थ्राइस इन अ मंथ, आफ्टर एव्हरी 3 months. आफ्टर एव्हरी 3 months नंतर त्यांना काय करावं लागेल तर कंपोजिशन डीलर्सला फाईल रिटर्न करावं लागेल. थर्ड इज दे कॅनॉट सेल गुड्स आउटसाइड द स्टेट बट कॅन बाय फ्रॉम देम. ओके, कंपोजिशन जे डीलर्स असणार आहेत ते स्टेटच्या बाहेर जाऊ शकतात का? इनर स्टेट त्यांचं जे काही असणार आहे बिझनेस तो करू शकतात का? नो, दे कॅनॉट सेल but they can buy from the other states. Okay, we cannot sell to other state but we can buy from the other state. Keep in mind, we cannot sell but we can buy. After that, cannot avail ITC benefits. त्यांना ITCचे बेनिफिट्स मिळणार आहेत का? नो, दे विल नॉट गेट. पुढे बघा काय असणार आहे, जे शॉप्सचे साईनबोर्ड्स असणार आहेत तिथे त्यांना कंपल्सरी असं मेन्शन करावं लागेल की कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन. ओके, साईनबोर्डवर त्यांना काय मेन्शन करावं लागेल की कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन, आणि जे आपल्याला बिल्स प्रोव्हाइड करणार आहेत त्या बिल्सवर त्यांना हे प्रिंट करावं लागेल कंपल्सरी.
काय इन बोल्ड लेटर्स प्रिंट करावं लागेल काय तर कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन इज नॉट अलाउड टू कलेक्ट एनी टॅक्स. ठीक आहे, कंपोजिशन टॅक्सेबल जो पर्सन असणार आहे, जो तो विकतो आहे, जो डीलर आहे, तो कोणताही टॅक्स कलेक्ट करू शकत नाही असं त्याला कंपल्सरी तिथे त्या बिल्सवर बोल्ड लेटर्समध्ये लिहावं लागेल. हे आहेत रूल्स फॉर डीलर्स इन द कंपोजिशन स्कीम और यू कॅन सी रूल्स फॉर कंपोजिशन डीलर्स. ओके, कंपोजिशन स्कीममध्ये कंपोजिशन जे डीलर्स असणार आहेत त्यांच्यासाठी टोटल 6 रूल्स आहेत. 6ही रूल खूप सोपे आहेत, मी प्रॉपर एक्सप्लेन केले आहेत. पेज नंबर 94वर रूल्स आहेत. आय विल सपोज टू प्रोव्हाइड दिस इन नोट्स. पुढे पाहूया. द नेक्स्ट पॉईंट ऑफ टुडे इज फीचर्स ऑफ GST. GST म्हणजे काय कळालं? गुड्स अँड टॅक्स सर्व्हिसेस. याआधी जे काही टॅक्स होते, ओके, बरेचसे टॅक्स आपण पाहिले आहेत. एंटरटेनमेंट टॅक्स, आफ्टर दॅट सो मेनी एक्सपेन्स जे काही असतात त्याच्यावर असणारे टॅक्स, त्यानंतर वॅट, बरेचसे टॅक्स आपण पाहिले आहेत. ओके, त्याच्यानंतर कोणकोणते टॅक्स पाहिले? CST, CVD, SAD, लक्झरी टॅक्स, एक्सरसाइज ड्युटी, असे सगळे टॅक्स कॅन्सल करून 1 जुलै 2017 पासून आपल्या गव्हर्नमेंटने एकच टॅक्स ॲप्लिकेबल ठेवला. त्याचं नाव आहे GST. द फुल फॉर्म इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे, हे झालं. मग यामुळे काय झालं? 1 टॅक्स 1 नेशन अँड 1 मार्केट. ओके, 1 टॅक्स 1 मार्केट 1 नेशन. ओके, पण हे झालं असताना त्याचे फीचर्स काय झाले? ओके, फीचर्स काय आहेत, त्याच्यामुळे आपल्याला फायदा काय होणार आहे हे आपण पाहणार आहोत. GST म्हणजे काय समजलं आहे, GST कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात हेही समजलं आहे. टाईप्स ऑफ GST पाहिले. GSTचे 2 टाईप्स असतात, CGST आणि SGST. CGST इज अ सेंट्रल GST अँड SGST इज अ स्टेट GST. ओके, स्टेटला GST मधील जो काही फंडिंग जातं ते स्टेट SGST असणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला जे काही त्यातून अमाऊंट ऑफ रुपीज जाते ते अमाऊंट म्हणजे CGST असणार आहे. ओके, त्यानंतर फीचर्स ऑफ GST आपण पाहणार आहोत. फर्स्ट फीचर्स, मेनी इनडायरेक्ट टॅक्सेस आर सबमर्ज्ड अंडर GST. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की टॅक्सचे 2 प्रकार असतात. एक आहे डायरेक्ट टॅक्स जो की आपला इन्कम टॅक्स ज्यामध्ये इन्व्हॉल्व होतं आणि बाकीचे जे काही मी आत्ता सांगितले वॅट, सॅप, एंटरटेनमेंट टॅक्स, लक्झरी टॅक्स, एक्सरसाइज ड्युटी, कस्टम ड्युटी, हे सगळे टॅक्स कुठे येणार आहेत? तर इनडायरेक्ट टॅक्समध्ये. या इनडायरेक्ट टॅक्स सगळे कशामध्ये मर्ज झाले? तर GSTमध्ये मर्ज झाले. तर फर्स्ट फीचर काय आहे त्याचं? मेनी इनडायरेक्ट टॅक्सेस आर सबमर्ज्ड अंडर GST. ओके, आय एम रायटिंग मेनी indirect tax are ओके. काय झालं? खूप जे काही इनडायरेक्ट टॅक्स होते ते सगळे सबमर्ज झाले. कुठे झाले? तर GSTमध्ये. ओके, सेकंड इज नो डिस्प्यूट बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस. आता पहा, गुड्स अँड सर्व्हिसेसला इक्वल टॅक्सेशन आहे. आपण चार्ट पाहिला आहे जिथे 0%, 5%, 12%, 18% अँड 28% असं त्यांनी फिगर आउट केलं आहे. सेपरेशन, क्लासिफिकेशन केलं आहे टॅक्स रेटचं. तिथे गुड्स अँड सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला काही डिफरन्स आहे का? नो, यू आर गेटिंग द सेम amount for the goods and services. So no dispute between goods and services. Okay, we are seeing the features of GST. Between goods and services. Okay, हा है second feature. Third feature, state wise registration for traders. आता ट्रेडर्स आहेत, जे काही व्यापारी आहेत, त्यांचं स्टेट वाईज रजिस्ट्रेशन केलं गेलं. आपण इथे पाहिलं कंपोजिशन स्कीममध्ये की इथे असणारे जे डीलर्स आहेत, कंपोजिशन डीलर्स, ते आउटसाईड स्टेट सेल करू शकतात का? नाही सेल करू शकत. पण ते आउटसाईड जे काही स्टेट्स आहेत त्यांच्याकडून बाय करू शकतात, सेल नाही करू शकत. मग त्यासाठी हे समजण्यासाठी त्यांना ऑब्व्हियसली एनरोलमेंट करणं गरजेचं आहे. सो इथे काय झालं की स्टेट वाईज रजिस्ट्रेशन झालं. ओके, स्टेट वाईज रजिस्ट्रेशन
फॉर ट्रेडर्स. ठीक आहे. ट्रेडर्सचं काय झालं, स्टेटवाईज रजिस्ट्रेशन झालं, प्रॉपर गव्हर्नमेंटकडे आता फायलिंग आहे, डॉक्युमेंटेशन आहे की बाबा हे ट्रेडर्स आहेत, हा ट्रेडर्स हा व्यापार करतो. ओके, ही इज सेलिंग दिस मच और ही इज प्रोव्हाइडिंग दॅट सर्विस. असं आता गव्हर्नमेंटकडे प्रॉपर डॉक्युमेंटेशन आहे, रजिस्ट्रेशन आहे. GST holders needs to keep all records and should pay GST in time. This is given in the bold line. GST होल्डर्स जे काही आहेत, जे लोक GST पे करणार आहेत, जे त्या सर्व्हिसेसच्या अंडर येतात, की जे सर्व्हिस आणि गुड्सच्या अंडर येतात, की ज्याच्यावर GST ॲप्लिकेबल आहे, त्या लोकांना कंपल्सरी यांचं रेकॉर्ड GST रेकॉर्ड मेंटेन करणं आणि ते ऑन टाईम पे करणं नेसेसरी आहे और इवन मॅडेटरी आहे. ओके, सो फोर्थ वन इज कीप काय करायचं आहे, GST रेकॉर्ड्स. ओके, and should pay on time, should pay GST. GST is goods and service tax. ओके, मग आता काय करावं लागलं, जे GST होल्डर आहेत म्हणजे जे लोक GST पे करणार आहेत त्या लोकांना GSTचे रेकॉर्ड्स कंपल्सरी ठेवावे लागतात, अप टू डेट अँड दे शुड पे GST ऑन टाईम. दिस इज द फीचर. पुढे ट्रान्सपरन्सी इन ट्रान्झॅक्शन्स. ओके, या आधी वेगवेगळ्या प्रकारचे बरेचसे टॅक्सेस होते जे की GSTमध्ये सबमर्ज झाले आहेत. या सगळ्या टॅक्सेसमध्ये काय होत होतं तर बाबा ठीक आहे, वॅट 10% आहे सपोज टू बी, और एक्साइज ड्युटी किंवा कस्टम ड्युटी हे टॅक्स 4%, 8% आहे. तर इथे कुठेतरी ट्रान्सपरन्सी नव्हती. ओके, कारण इथे तुमचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन होत नव्हतं, त्यानंतर तुमचे रेकॉर्ड्स प्रॉपर होत नव्हते. कारण प्रत्येक बघा जेवढे टॅक्स असणार आहेत तेवढे वेगवेगळी त्याची खाती तयार होणार आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी एक टॅक्स नसल्यामुळे खूप कन्फ्युजन होत होतं, त्याचे रेकॉर्ड्स एकत्र मिळत नव्हते, त्यामुळे कुठेतरी ट्रान्सपरन्सी नव्हती. आता GST एकच टॅक्स आहे, एकच मार्केट आहे आणि एकच नेशन आहे. स्टेट वाईज सगळ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे, त्यांना GSTचे रेकॉर्ड्स मेंटेन करायला लागतात, त्यांना GST ऑन टाईम पे करायला लागतो आहे. त्यामुळे काय झालं तर ऑटोमॅटिकली ट्रान्सपरन्सी आली. ओके, सो द फिफ्थ फीचर इज ट्रान्सपरन्सी इन ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्सपरन्सी. ओके, कुठेतरी व्यवहारामध्ये ट्रान्झॅक्शन्समध्ये काय आली तर ट्रान्सपरन्सी आली. दिस टॅक्स सिस्टीम इज सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. ऑफकोर्स सिम्पल आणि इझी आहे. ओके, याआधी 10 ते 12 वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स आपण पे करत होतो, त्याचे पर्सेंटेज डिफरंट होते. त्यानंतर इनर स्टेट, पुन्हा CGST जसं की आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला पे करतो, स्टेट गव्हर्नमेंटला त्यातून पे करतो, तेही खूप हेडॅक होतं. आता सगळ्याला रिप्लेस केलं आहे कुणी तर GSTने, आणि त्यातलंही 50% स्टेट गव्हर्नमेंट अँड 50% सेंट्रल गव्हर्नमेंट. सो इथे हेडॅक कमी झालं आहे. ओके, सो द टॅक्स सिस्टीम इज सिम्पल अँड व्हेरी इझी टू अंडरस्टँड. नाव तुम्ही 10th स्टुडंट्स आहात, तुम्हालाही ही टॅक्स सिस्टीम समजायला हवी म्हणून ती तुम्हाला दिली आहे, आणि ती दॅट मच इझियर झाली आहे की ॲट द एज ऑफ 15-16 तुमचा एज आत्ता 15-16 वर्षाचा आहे, या एजमध्ये सुद्धा तुम्ही आपली टॅक्सेशन सिस्टीम समजू शकता. इतकी इझी टॅक्स सिस्टीम आपली झाली आहे आणि ट्रान्सपरंट झाली आहे. नेक्स्ट, रिमूव्हल ऑफ कास्केडिंग इफेक्ट ऑफ टॅक्सेस, हेन्स प्राइजेस आर कंट्रोल्ड. मी तुम्हाला आधी एक एक्झाम्पल सांगितलं होतं. इफ यू रिमेंबर की एकाने रिस्टवॉच प्रोडक्शन केलं आहे 200 रुपीजला, तर या आधीचे जे टॅक्सेस होते त्या टॅक्सेसने त्याची प्राईस किती हायर होत होती, आणि आता GST अप्लाय करून त्याची खूप लोअर प्राईस होत आहे. ओके, तिथे बराच अमाऊंट डिफरन्स आला होता. म्हणजे काय झालं तर इथे असणारं कॅस्केडिंग इफेक्ट कमी झाला, त्यामुळे आपोआप काय झाली प्राइजेस कंट्रोल्डमध्ये आल्या. ओके, नाव आपण कोणतीही वस्तू खरेदी करायला गेलो तर आपण कशावर पे करतो तर टॅक्सेबल अमाऊंटवर आपण GST पे करतो. ओके, याआधी
मात्र तसं नव्हतं, त्यामुळे त्याच्या प्राइजेस, ज्या काही प्रोडक्टच्या प्राइजेस होत्या त्या खूप हाय होत्या, कॅस्केडिंग इफेक्ट तिथे होत होता, तो आता नाहीसा झाला, तो रिमूव्ह केला गेला. सो दॅट्स वाय वॉट वी आर गेटिंग द प्रोडक्ट्स इन द लो प्राइजेस. ओके, त्यामुळे प्रोडक्टच्या जे काही प्राईज आहेत त्या ऑटोमॅटिकली कमी झाल्या आहेत. नेक्स्ट, increase in quality of goods and service as they are globally competitive. ओके, आता हे जर वन मार्केट झालं आहे, वन नेशन, वन मार्केट झालं आहे, वन टॅक्स झाला आहे, तर ऑब्वियसली ना देअर इज अ कॉम्पिटिशन. ओके, सपोज मी एक प्रोडक्ट तयार केलं, सपोज आय एम सेलिंग फॅन, तर फॅन सेल करणाऱ्या बऱ्याचशा इंडस्ट्रीज आहेत, बऱ्याचशा कंपनीज आहेत, मग तिथे तुम्हाला ग्लोबल कॉम्पिटिशन तयार झाली. सो यू हॅव टू गिव्ह युअर बेस्ट. तुम्हाला बेस्ट सर्विस, बेस्ट प्रोडक्ट्स द्यावेच लागतील, कारण तुम्हाला जर कॉम्पिटिशनमध्ये स्टेबल राहायचं आहे तर यू हॅव टू प्रोव्हाइड. मग इथे आपला फायदा झाला ना, दॅट वी आर गेटिंग द क्वालिटी ऑफ गुड्स अँड सर्विसेस. ओके, कारण काय आहे, ग्लोबली कॉम्पिटिशन आहे. पुढे बघा, इट इज अ बूस्ट टू मेक इन इंडिया प्रोजेक्ट. आता मेक इन इंडिया प्रोजेक्टसोबत तुम्ही व्हेरी वेल अवेअर असाल, यात शंका नाही. तर आता जर जी एस टीमधून एवढं सगळं होतं आहे, जर आपल्या ट्रान्झॅक्शन्समध्ये एवढी ट्रान्सपरन्सी आली आहे, सगळ्या ट्रेडर्सचं एनरोलमेंट झाली आहे स्टेट वाईज, पुन्हा आपल्याला जर क्वालिटी सर्व्हिसेसची आणि गुड्सची चांगली मिळते बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन, एवढं सगळं झाल्यानंतर ऑब्वियसली इट विल बूस्ट द मेक इन इंडिया प्रोजेक्ट. पुढे बघा, टेक्नॉलॉजी ड्रायव्हन टॅक्स सिस्टीम लीड्स टू स्पीडी डिसिजन्स. ओके, आता पूर्वी बघा, आता बिल्स तुम्हाला कॉम्प्युटराइज्ड मिळतात. ओके, सपोज सिम्पल एक्झाम्पल, यू विल वेंट टू डी मार्ट, यू विल गेट द कॉम्प्युटराइज्ड बिल्स. या आधी काय होत होतं, तर या आधी बुक्स असायचे किंवा त्यांचे एक बिलिंग नोटबुक असेल, अशा नोटबुक्समध्ये तुम्हाला बिल करून दिलं जायचं, और ऑन द पेज बाय द पेन अँड पेपर. आता मात्र काय झालं आहे, कम्प्युटराइज सिस्टीम झाली आहे. इवन तुम्हाला जी एस टीचे टॅक्स इनवॉइससुद्धा कॉम्प्युटराइज्ड मिळणार आहेत. सो नेक्स्ट इज लास्ट फीचर इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सिस्टीम इज अ ड्युअल मॉडेल ॲज इक्वल अमाऊंट ऑफ टॅक्स इज लेविड बाय सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. ओके, आता हे काय झालं आहे, ड्युअल मॉडेल झालं आहे. वाय ड्युअल मॉडेल, कारण तुम्हाला आपल्याला माहिती आहे जी एस टी असेल तर आपण काय म्हणतो, एस जी एस टी किती असणार आहे, एस जी एस टी इज इक्वल टू जी एस टी अपॉन 2, आणि सी जी एस टी किती असणार आहे, तर सी जी एस टी इज इक्वल टू जी एस टी अपॉन 2. म्हणजेच काय, तर एस जी एस टी इज इक्वल टू सी जी एस टी आहे असं आपण म्हणतो. एस जी एस टी म्हणजे काय, तर स्टेटला जो काही जी एस टीची अमाऊंट जाणार आहे ती. ओके, आणि सी जी एस टी म्हणजे काय, तर सेंट्रल गव्हर्नमेंटला जी काही अमाऊंट जाणार आहे ती. ओके, स्टेटला सेम अमाऊंट जाते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटलाही स्टेट अमाऊंट जाते. जी एस टी जर 5 रुपीज असेल तर स्टेट गव्हर्नमेंटला 2.5 रुपीज आणि स्टेट गव्हर्नमेंटला 2.5 रुपीज अशी इक्वल अमाऊंट डिवाइड होणार आहे. सो काय झालं आहे, जी एस टी इज नाव ड्युअल मॉडेल. ओके, बिकॉज स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट गेटिंग द सेम शेअर्स इन इट. ठीक आहे, हे आहेत फीचर्स ऑफ जी एस टी. बघा, आपण काय पाहिलं, कॉम्पोजिशन स्कीम पाहिली, त्याच्यामध्ये डीलरसाठी असणारे रूल्स पाहिले. त्यानंतर द सेकंड पार्ट ऑफ टुडेज लेक्चर इज फीचर्स ऑफ जी एस टी. जी एस टीचे फीचर्स आपण पाहिले आहेत, खूप इझी आहेत. आता लास्ट पॉईंट आजचा आपण पाहणार आहोत, टाईप्स ऑफ टॅक्सेस अंडर जी एस टी. आता जी एस टीच्या अंडर कोणकोणते टॅक्सेस येतात ते पहा. पुढे आहे फर्स्ट वन इज द आय जी एस टी. आय हॅव टोल्ड यू. बघा, आय जी एस टी. आय जी एस टी म्हणजे काय असणार आहे, तर इनर स्टेट असणार आहे. ओके, इनर स्टेट टॅक्स. बघा, आय जी एस टी म्हणजे इनर स्टेट टॅक्स असणार आहे. सपोज महाराष्ट्र इज अ स्टेट, वाईमध्ये मी एखाद्या
गुड्सचं किंवा एखाद्या ओके वी विल सपोज टू बी गुड्स, एखाद्या गुड्सचं प्रोडक्शन करतो आहे आणि ते प्रोडक्शन मला पुण्याला पाठवायचं आहे, तर तिथे कोणता टॅक्स अप्लाय होणार आहे, तर IGST. का, तर इनर स्टेट टॅक्स आहे. ओके, किंवा मुंबईमधून एखादं प्रोडक्ट आपल्याकडे येतं आहे, वाईमध्ये येत आहे, तर तिथे कोणता टॅक्स असणार आहे, तिथे IGST अप्लाय होणार आहे. IGST इज वॉट, इंटरस्टेट टॅक्स. जेव्हा ट्रान्झॅक्शन्स किंवा ट्रेडिंग व्यापार हा स्टेटमध्ये होणार आहे, इनर स्टेट होणार आहे, ओके, तेव्हा तिथे इनर स्टेट टॅक्स हा अप्लाय होणार आहे, ज्याला आपण म्हणणार आहे IGST. IGST इज अ इनर स्टेट टॅक्स. ओके, सेकंड वन इज द कंपोजिशन स्कीम. आता कंपोजिशन स्कीममध्ये काय येणार आहे, तर CGST प्लस SGST. ओके, CGST आणि SGST म्हणजे काय तुम्हाला व्हेरी वेल माहिती आहे, खूप वेळा एक्सप्लेन केलं आहे. या दोन्हीला एकत्र मिळून कंपोजिशन टॅक्स असं म्हणणार आहे. त्यापुढे थर्ड काय आहे पहा, UTGST. UTGSTचाही उल्लेख मी याआधी केला आहे. ज्या युनियन टेरिटरीज आहेत तिथे UTGST हा GSTचा टॅक्स अप्लाय होणार आहे. ओके, UTGST फॉर युनियन टेरिटरी GST. ओके, UTGST कुठे अप्लाय होणार आहे, तर युनियन टेरिटरीमध्ये अप्लाय होणार आहे. फॉर एक्झाम्पल चंदीगड, पॉंडिचेरी, ओके, दे आर युनियन टेरिटरीज, सो UTGST तिथे अप्लाय होईल. पुढे फोर्थ वन SGST आणि CGST. ओके, इथे सेपरेट CGST आणि इथे सेपरेट SGST. हे सगळे काय आहेत, तर टॅक्सचे टाईप्स आहेत जे GSTच्या अंडर येतात. फर्स्ट टाईप इज IGST. IGST काय असणार आहे, तर इंटरस्टेट टॅक्स असणार आहे. जेव्हा तुमचं जे काही व्यवहार आहे, जे काही टॅक्स किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड केले जाणार आहे, ती जर इनर स्टेट असेल, ओके, तर इनर स्टेट टॅक्स IGST तिथे अप्लाय होणार आहे त्या सर्व्हिसेस आणि गुड्सवर. सेकंड वन इज CGST प्लस SGST म्हणजेच काय, तर कंपोजिशन स्कीम असणार आहे. कंपोजिशन स्कीमचे रूल आपण पाहिले आहेत. ओके, त्यामध्ये काय असणार आहे, कंपोजिशन स्कीम बघा, CGST प्लस SGST हे दोन्ही टॅक्स इथे इन्वॉल्व होणार आहेत. ओके, अँड इट विल लीड टू कंपोजिशन स्कीम. त्यानंतर UTGST असणार आहे. UTGSTचा याआधीही उल्लेख आपण पाहिला आहे. UTGST इज वॉट, UTGST इज ॲप्लिकेबल फॉर युनियन टेरिटरीज. आफ्टर दॅट CGST इज द GST विच गोज टू द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड GST ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. ओके, हे आहेत टॅक्सेस अंडर GST, द क्लास ऑफ टॅक्सेस विच फॉल्स अंडर द GST. देर आर टोटल 5. फर्स्ट इज IGST. After that, second is composition GST. Composition is CGST plus SGST. Third is UTGST. UTGST is applicable for the union territories. Fourth one is CGST and fifth one is the SGST. बघा आज आपण काय काय पाहिलं आहे. Today we have seen the first point, that is composition scheme. Composition scheme is what? Okay. Composition scheme is it is the scheme in which CGST and SGST rates are applicable. ओके, मग रूल्स आपण पाहिले आहेत. रूल्स फॉर द डीलर्स अंडर द कंपोजिशन स्कीम, टोटल 6 रूल्स आपण पाहिले आहेत. आफ्टर दॅट वी शिफ्टेड टू द नेक्स्ट पॉईंट ऑफ द टुडेज लेक्चर, दॅट इज फीचर्स ऑफ GST. GST म्हणजे काय आपण पाहिलं. ओके, GST टॅक्स कसा आला, कोणत्या टॅक्सला रिमूव्ह करून आला. ओके, नेचर अँड हिस्ट्री GSTचं आपण पाहिलं. मग GSTचे बेनिफिट्स काय असणार आहेत, फीचर्स काय असणार आहेत, ते फीचर्स आपण पाहिले आहेत. ओके, आफ्टर दॅट लास्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ टॅक्स अंडर GST. GST सगळ्या टॅक्सला, इनडायरेक्ट टॅक्सला रिप्लेस करून GST हा टॅक्स आला, पण त्याच्या अंडर काहीतरी क्लासिफिकेशन आहे. ते क्लासिफिकेशन, ते टाईप्स किती, ते टोटल 5 टाईप्स आहेत. फर्स्ट इज IGST. तिथे इनर स्टेट टॅक्स आपण त्याला म्हणूया. सेकंड वन इज द कंपोजिशन स्कीम, त्यामध्ये CGST प्लस SGST. थर्ड वन काय असणार आहे, तर UTGST, युनियन टेरिटरीजमध्ये इन स्पेशल केस हा टॅक्स अप्लाय होणार आहे. आफ्टर दॅट CGST अँड फिफ्थ वन अँड लास्ट वन इज द SGST. ओके, क्लिअर.
बघा, आज आपण 3 पॉईंट पाहिले. कंपोजिशन स्कीम, फीचर्स ऑफ GST अँड टाईप्स ऑफ टॅक्स अंडर GST. याच्या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. खूप इझी पार्ट आहे. आपण आज येथेच थांबणार आहोत. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण म्युच्युअल फंड्स आणि IT GST एक्स्ट्रा पाहणार आहोत. ओके, थँक्यू. कीप स्टडिंग. नोट्स प्रॉपर वहीमध्ये राईट डाऊन करून घेणार आहात. ओके.